नमस्कार फ्रेंड्स, पॉवर बीआयच्या लेसन नंबर 23 मध्ये मी प्रियांका तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या प्रिया टेक या चॅनलवरती स्वागत करते। या लेसन मध्ये आपण टेबल आणि मॅट्रिक्स टेबल पाहणार आहोत। आता नॉर्मली टेबल कसा असतो हे सांगायची गरज नाही, सर्वांना माहितच आहे। बट जो मॅट्रिक्स असतो तो म्हणजे मल्टी डायमेन्शनल टेबलच असतो। जसं आपण पिव्होट टेबलला मॅट्रिक्स म्हणतो त्याचप्रमाणे मल्टी डायमेन्शनल असतो। तर ते प्रॅक्टिकली पाहिल्यानंतर समोर पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। तर चला सुरुवातीला आपण टेबल घेऊया। सो टेबल तुम्हाला इथे पाहायला मिळेल, इथे दिसतं टेबल, यावरती जाऊन फक्त क्लिक करा, टेबल इथे येणार आहे। आता टेबल मध्ये इथे काय काय ऍड करायचं, तर इथे फक्त कॉलम्स आहेत। तर आपल्याकडे व्हेकल सेल्स डेटा आहे, यावरती क्लिक करून आपण एक्सपांड करूया। आणि सुरुवातीला समजा आपल्याला जर इथे स्टेट घ्यायचं असेल तर आपण स्टेट घेऊया। स्टेट कंट्री तुम्ही जे पाहिजे ते तुम्ही इथे घेऊ शकता। सो कॉलम मध्ये आपण इथे स्टेट घेतलेले आहेत, इथे तुम्हाला स्टेट आलेले दिसतील। नंतर सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर आपण घेऊया। स्टेट वाईज प्रत्येकाची इथे क्वांटिटी ऑर्डर आली पाहिजे, त्याची टोटल आली पाहिजे, म्हणून आपण इथे क्वांटिटी ऑर्डर परत कॉलम मध्ये ड्रॅग अँड ड्रॉप करूया। तर इथे सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर आलेलं दिसेल। तुम्हाला जर त्याचं मॅक्स काढायचं असेल क्वांटिटी ऑर्डरचा तर तेही आपण इथे ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो। मॅक्स किंवा मीन तुम्ही काही पण घेऊ शकता। तर तुम्हाला इथे मॅक्स घ्यायचा का मीन घ्यायचा, समजा मला इथे मीन घ्यायचा, तर मिनिमम वरती मी क्लिक केलं, इथे मिनिमम ऑफ क्वांटिटी ऑर्डर आलेला आहे। याला रिनेम वगैरे कसं करायचं हे तर तुम्हाला माहितीच आहे। यावरती डबल क्लिक करा आणि इथे टाइप करा टोटल क्वांटिटी। आता फ्रेंड्स यावरती काही फॉर्मॅटिंग वगैरे करायचं असेल तर आपण ते करू शकतो। पण जर ओव्हरऑल तुम्हाला फॉर्मॅटिंग करायचं असेल तेही करता येतं, किंवा सिंगल कॉलम वाईज जर फॉर्मॅटिंग करायचं असेल तर तेही करता येतं। तर सुरुवातीला आपण इथे फॉर्मॅटिव्हर व्हिज्युअल कडे जाऊया आणि इथे तुम्हाला भरपूर असे ऑप्शन पाहायला मिळतात। हे ऑप्शन अगदी इझी आहेत फ्रेंड्स, म्हणजे जरी तुम्हाला इथे जास्त ऑप्शन वाटत असले तर हे फॉर्मॅटिंगचे ऑप्शन अगदी इझी आहेत। मी काही ऑप्शन तुम्हाला सांगणार आहे, पण काही ऑप्शनची प्रॅक्टिस तुम्हाला करणं गरजेचं आहे। जर मी सर्व ऑप्शन सांगत बसले तर इथे व्हिडिओ खूप मोठा होईल आणि कदाचित तुम्ही तो व्हिडिओ पाहणार नाहीत। तर पहा, फर्स्ट आहे आपलं स्टाईल प्रीसेट्स। तर यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टाईल डिफॉल्ट पाहायला मिळते। तुम्ही इथे मिनिमल घेऊ शकता, याच प्रकारे इथे मिनिमल येणार आहे। नंतर तुम्हाला बोर्ड हेडर करायचं असेल तर हेडरला बोर्ड वगैरे करू शकता। अल्टरनेटिंग रोज वगैरे असं अल्टरनेट रोज तुम्हाला पाहायला मिळतात। तर इथे तुम्ही वेगवेगळी स्टाईल वगैरे घेऊ शकता। तुम्हाला डिफॉल्ट ठेवायची असेल तर तुम्ही ते डिफॉल्ट ठेवू शकता। रिसेट टू डिफॉल्ट तर आहेच। नंतर खाली गेल्यानंतर ग्रिड म्हणजे हे जे तुम्हाला लाईन दिसतात व्हर्टिकल हॉरिझॉन्टल वगैरे, तर त्याला ग्रिड म्हणतात। तर ग्रिड मध्ये कलर चेंज करायचा असेल, हॉरिझॉन्टल ग्रिड लाईन आहे इथं पहा, त्याचा जर कलर चेंज करायचा असेल तुम्हाला असा ब्लॅक वगैरे, तर इथं पहा हॉरिझॉन्टल ग्रिड लाईनचा कलर पाहायला मिळेल। व्हर्टिकल ग्रिड लाईन सुद्धा तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही इथे व्हर्टिकल ग्रिड लाईन ऑन करा। ऑन केल्यानंतर याचा पण कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही याचा पण कलर चेंज करू शकता। व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल काय असते तुम्हाला माहितच असेल, ठेवायची असतील तर ठेवा, नसेल तर तुम्ही हे ऑफ पण करू शकता, किंवा जे आपण काय फॉर्मॅटिंग केलेलं आहे ते तुम्हाला रिसेट पण करता येते। नंतर बॉर्डर वगैरे, याला बॉर्डर द्यायची असेल, टॉप बॉटम लेफ्ट राईट सगळीकडे द्यायचं असेल, त्याला कलर द्यायचा असेल तर ते करू शकता। खाली ऑप्शन्स मध्ये तुम्हाला रो पॅडिंग वगैरे पाहायला मिळेल। पॅडिंग वगैरे तुम्हाला हे करायचं असेल तर पहा, म्हणजे ते यावरती फक्त क्लिक करा आणि तुम्ही हे फॉर्मॅटिंगचे जे काही ऑप्शन आहेत ते तुम्ही इथे चेक करू शकता। असं हे रो पॅडिंग वगैरे पाहायला मिळतं तुम्हाला। ग्लोबल फॉन्ट साईज वगैरे आहे, नसेल लागत तर इथे रिसेट टू डिफॉल्ट वरती तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर जे काय आपण ऑलरेडी फॉर्मॅटिंग केलेलं आहे ते सर्व आपलं इथे रिसेट झालेलं आहे। तर हे ग्रिड समजलं तुम्हाला। नंतर व्हॅल्यूज मध्ये टेबलच्या आतमध्ये ज्या काही व्हॅल्यू आहेत त्याला बोल्ड इटॅलिक वगैरे काही करायचं असेल, तुम्हाला त्याचा फॉन्ट चेंज करायचा असेल, साईज चेंज करायची असेल तर तुम्ही असं करू शकता। पहा त्याचा टेक्स्ट कलर वगैरे, टेक्स्ट कलर थोडा वेगळा घ्यायचा असेल तर तुम्ही असा टेक्स्ट कलर पण वेगळा घेऊ शकता। पूर्ण टेबल साठी हे अप्लाय होतंय, तुम्ही इंडिव्हिज्युअल साठी सुद्धा करू शकता। तेही ऑप्शन आपण पुढे पाहणारच आहोत। तर हे समजलं तुम्हाला। बॅकग्राऊंडला कलर द्यायचा असेल, सध्या व्हाईट कलर आहे, तुम्हाला जर वेगळा कलर द्यायचा असेल तर देऊ शकता। अल्टरनेट टेक्स्ट कलर द्यायचा असेल वेगळा तोही देऊ शकता। अल्टरनेट बॅकग्राऊंड कलर पण देऊ शकता। टेक्स्ट रॅप वगैरे हे ऑप्शन आहेत, तर हे तुम्ही इथे जाऊन चेक करा। रिसेट टू डिफॉल्ट करायचे तर रिसेट टू डिफॉल्ट करा। नंतर आहे कॉलम हिडर। आता पहा इथे जे आपण चेंजेस करत होतो, हे पहा बोर्ड वगैरे जर केलं आपण तर इथे काय होत होतं, कॉलम जे हिडिंग आहेत त्याला बोर्ड वगैरे होत नव्हतं। फक्त इथे काय जे आपल्या काही व्हॅल्यू आहे टेबलमध्ये आतमध्ये त्याच फक्त बोर्ड होत होत्या। पण कॉलमला जर तुम्हाला बोर्ड वगैरे करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे परत एक ऑप्शन पाहायला मिळतो, कॉलम हिडर्स। आता यावरती क्लिक केल्यानंतर पाहिजे टेक्स्टचं तुम्हाला बोर्ड करायचं असेल, फक्त इथं कॉलम हेडिंग चेंज होणार आहेत। कलर वगैरे चेंज करायचं असेल तर तुम्ही याचा कलर चेंज करू शकता। बॅकग्राऊंडला कलर वगैरे द्यायचा असेल तर तुम्ही इथे बॅकग्राऊंडला कलर वगैरे देऊ शकता। बॅकग्राऊंड कलर द्या, टेक्स्ट कलर द्या, हिडर अलाइनमेंट वगैरे द्या, टेक्स्ट रॅप वगैरे हे ऑप्शन आहेत। हे कशासाठी आहेत फ्रेंड्स, फक्त कॉलम हिडिंग साठीच ऑप्शन पाहायला मिळतात तुम्हाला सेपरेट। नंतर टोटल साठी
टोटल लेबल जे आहे तुम्हाला इथे टोटलचं लेबल पाहायला मिळेल. यावर काही चेंजेस करायचं असेल म्हणजे ते इटॅलिक वगैरे करायचं असेल खाली दिसते ना टोटल मध्ये तुम्हाला चेंजेस झालेले दिसतात. तुम्ही इथे जाऊन ऑप्शन फक्त चेक करू शकता फ्रेंड. आता हे सर्व ऑप्शन तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही, फक्त मी ओव्हरऑल तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. पहा इथे टोटल चेंज झालेली आहे. बॅकग्राऊंडचा कलर वगैरे त्याचा चेंज करायचा असेल तर तुम्ही हा बॅकग्राऊंडचा कलर वगैरे चेंज करू शकता. नंतर नेक्स्ट आहे फ्रेंड स्पेसिफिक कॉलम. फक्त स्पेसिफिक कॉलम साठी जर फॉर्मॅटिंग करायचं असेल म्हणजे हा स्टेटचा कॉलम, टोटल क्वांटिटीचा कॉलम किंवा मिनिमम क्वांटिटी ऑर्डरचा कॉलम, तर त्यासाठी आपण करू शकतो. इथे सिरीज मध्ये सिलेक्ट करायचं. स्टेटचा टेक्स्ट कलर जो आहे व्हॅल्यूचा तो जर चेंज करायचा असेल तर तुम्ही इथे जाऊन त्याचा टेक्स्ट कलर वगैरे चेंज करू शकता. पहा फक्त टेक्स्ट टू कलर इथे जाऊन चेंज करा किंवा दुसरा कलर घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला इथे व्यवस्थित दिसेल. पहा आता समजा इथे मी ब्ल्यू घेते, दिसतोय म्हणजे फक्त काय झालं स्टेट जो कॉलम आहे त्यामध्ये टेक्स्टचाच कलर इथे चेंज झालेला आहे. त्याला जर बॅकग्राऊंड कलर वगैरे द्यायचा असेल तर तुम्ही असा बॅकग्राऊंड कलर पण देऊ शकता. म्हणजे हे ऑप्शन कशासाठी आहेत, फक्त इंडिव्हिज्युअल कॉलम साठी आहे. तुम्ही इथे चेंज करू शकता. तुम्हाला टोटल क्वांटिटी साठी पाहिजे तर टोटल क्वांटिटी सिलेक्ट करा, त्याचा कलर चेंज करायचा असेल तर त्याचा कलर चेंज करा. असं तुम्ही इथे फॉर्मॅटिंग करू शकता. नसेल पाहिजे तर रिसेट टू डिफॉल्ट वरती क्लिक करू. नंतर इथे सेल्स इलेमेंट पण आहे, त्याचा बॅकग्राऊंड कलर वगैरे फॉन्ट कलर वगैरे चेंज करू शकता तुम्ही. सेल इलेमेंट झाल्यानंतर URL आयकॉन आहे, इमेज साईज, स्पार्क लाईन, ऍक्सेसिबिलिटी वगैरे. तर हे सर्व ऑप्शन तुम्ही नक्की इथे जाऊन चेक करा. अगदी इझी ऑप्शन आहेत. फॉर्मॅटिंग अगदी बेसिक आहे. पण तुम्हाला जर इथे ओव्हरऑल फॉर्मॅटिंग द्यायचं असेल म्हणजे काय होतं हे फॉन्ट साईज वगैरे प्रत्येक ठिकाणी जा चेंज करा. त्यापेक्षा जर ओव्हरऑल फॉर्मॅटिंग करायचं असेल तर इथे व्ह्यू टॅब वरती क्लिक करा. इथे वरती व्ह्यू टॅब दिसला. व्ह्यू टॅब वरती गेल्यानंतर इथे तुम्हाला ड्रॉप डाऊन एरो पाहायला मिळतो. या थीम्स मध्ये एक ड्रॉप डाऊन एरो आहे. यावरती क्लिक केल्यानंतर खाली कस्टमाइज करंट थीम यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे पहा नेम अँड कलर, टेक्स्ट, व्हिज्युअल पेज वगैरे आहे. टेक्स्ट वरती क्लिक करा. टेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे जनरल मध्ये जायचं आणि जनरल मध्ये आपण फॉन्ट साईज देऊ शकतो. आता समजा आपल्याला वाटलं फॉन्ट साईज आपल्याला 18 द्यायची तर सर्वांसाठी 18 फॉन्ट साईज येणार आहे आणि अप्लाय वरती क्लिक करा. हा म्हणजे ऑटोमॅटिक इथे फॉन्ट मोठा होणार आहे. हा फॉन्ट साईज थोडी जास्तच वाटते तर कमी करायची असेल परत एकदा कस्टमाइज करंट थीम मध्ये जा, टेक्स्ट वरती क्लिक करा. जनरल वर तर आहेच आपण आणि इथे फॉन्ट साईज थोडी कमी करा, 16 वगैरे घेऊया आपण आणि अप्लाय वरती क्लिक करा. फॉन्ट साईज आपली इथे कमी झालेली आहे. तर आता इथे स्टेट आहे तर स्टेट ऐवजी जर आपल्याला कंट्री पाहिजे असेल तर आपण इथे कंट्री पण घेऊ शकतो. आता स्टेट आपण इथे रिमूव्ह करूया आणि आपण इथे कंट्री ड्रॅग अँड ड्रॉप करूया. तर यावरती बेसिक फॉर्मॅटिंग कसं करायचं हे आपण पाहिलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा इथे जाऊन हे सर्व फॉर्मॅटिंगचे ऑप्शन चेक करू शकता. टेबलला फॉर्मॅटिंग वगैरे करू शकता. तर आता आपल्याला डेटा सॉर्ट कसा करायचा त्याचबरोबर डेटा फिल्टर कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. आता सॉर्टिंग करणं म्हणजे काय तर डेटा असेंडिंग टू डिसेंडिंग ऑर्डरने किंवा डिसेंडिंग टू असेंडिंग ऑर्डरने अरेंज करायचं म्हणजे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट किंवा लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. तुम्ही कॉलम वाईज पण करू शकता. नंतर फिल्टर म्हणजे स्पेसिफिक डेटाच फिल्टर होऊन आला पाहिजे. मग तुम्हाला जर टॉप 5 कंट्रीज पाहिजे असतील, बॉटम 5 कंट्रीज, टॉप 10 कंट्रीज वगैरे तर त्याप्रमाणे आपला इथे रिझल्ट शो झाला पाहिजे. तर सुरुवातीला आपण डेटा सॉर्ट कसा करायचा ते पाहणार आहोत. तर इथे तुम्हाला कॉलम पाहायला मिळतात. यावरती जर आपण माऊस पॉइंटर नेला आता इथे पहा टोटल क्वांटिटीचा कॉलम आहे, मिनिमम ऑफ क्वांटिटी ऑर्डरचा कॉलम आहे. तर टोटल क्वांटिटी म्हणजे ज्यांची क्वांटिटी सगळ्यात जास्त आहे त्या कंट्रीचं नाव वरती आलं पाहिजे, टॉपला आलं पाहिजे. तर डेटा आपल्याला कसा सॉर्ट पाहिजे तर तिथे आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर पाहिजे. सो डिसेंडिंग ऑर्डर साठी म्हणजे लार्जेस्ट अगोदर पाहिजे. आता पहा यावरती क्लिक करा. लार्जेस्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतं. त्यानंतर कमी 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 होत गेलेला आहे म्हणजे USA मध्ये सगळ्यात जास्त टोटल क्वांटिटी आहे. नंतर परत तुम्ही यावरती क्लिक केलं तर इथे असेंडिंग ऑर्डरने झालेला आहे म्हणजे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट. सगळ्यात कमी आयर्लंड मध्ये आहे. परत क्लिक केलं तर परत तुम्हाला इथे लार्जेस्ट पाहायला मिळणार आहे. आता हे आपण टोटल क्वांटिटी वाईज घेतलं. तुम्ही मिनिमम क्वांटिटी ऑर्डर नुसार सुद्धा असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने ते डेटा अरेंज करू शकता. फक्त यावरती क्लिक करा. आता तुम्हाला इथे डिसेंडिंग ऑर्डर पाहायला मिळते. नंतर परत क्लिक करा इथे तुम्हाला असेंडिंग ऑर्डर पाहायला मिळते. म्हणजे हे सॉर्टिंग कसं करायचं हे तुम्हाला समजले असेल. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत डेटा फिल्टर करायचं. तर डेटा फिल्टर करण्यासाठी इथे फिल्टर पेन आहे, हा आपल्याला अगोदर ऑन करणं गरजेचं आहे. फिल्टर पेन ऑन केल्यानंतर यावरती क्लिक करा. पहा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कंट्री, मिनिमम क्वांटिटी ऑर्डर, टोटल क्वांटिटी असे काही ऑप्शन पाहायला मिळतात. तर ह्या कंट्रीवरती जाऊन क्लिक करायचं. फक्त म्हणजे कंट्रीवरती जा. कंट्रीवरती गेल्यानंतर इथे तुम्हाला एक ड्रॉप डाऊन एरो पाहायला मिळतो, ते एक्सपांड करा. एक्सपांड केल्यानंतर फिल्टर टाईप आहे इथे बेसिक फिल्टरिंग आहे. तर आपल्याला समजा टॉप 5 कंट्री पाहिजे असतील किंवा टॉप 10 कंट्रीज पाहिजे असतील किती पण, तर टॉप N वरती क्लिक करा. टॉप N वरती क्लिक केल्यानंतर फक्त टॉपच नाही तर तुम्ही हे शो आयटमच्या ठिकाणी जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे बॉटम पण पाहायला मिळतं. तुम्ही बॉटम पण घेऊ शकता
किंवा टॉप पण घेऊ शकता. आणि इथे जेवढ्या कंट्री पाहिजे असतील, समजा आपल्याला टॉप 4 पाहिजे तर इथे 4 टाईप करा. समजलं, टॉप 4 आपण घेतलेला आहे. पण टॉप 4 घेतलंय आपण, पण इथे आपल्याकडे 2 कॉलम आहे, टोटल क्वांटिटीचा पण आहे आणि मिनिमम क्वांटिटी ऑर्डरचा पण आहे. तर मग नेमकी कोणत्या कॉलम वाईज आपल्याला टॉप 4 पाहिजे? तर समजा बाय व्हॅल्यू मध्ये आपल्याला टोटल क्वांटिटी पाहिजे, तर आपण काय करणार, सम ऑफ क्वांटिटी जे आपलं आहे क्वांटिटी ऑर्डर, सो क्वांटिटी ऑर्डर आपण इथे बाय व्हॅल्यू मध्ये ड्रॅग अँड ड्रॉप करूया. आता आपल्याला माहिती बाय डिफॉल्ट सम ऑफ क्वांटिटी ऑर्डर्स इथे येते, तुम्ही इथे जाऊन चेंज पण करू शकता. सो आपल्याला इथे समज पाहिजे, सो समज आपण इथे घेतलेला आहे आणि अप्लाय फिल्टर वरती क्लिक करा. अप्लाय फिल्टर वरती क्लिक केल्यानंतर अगोदर पण पाहिलं होतं आपण, USA टोटल क्वांटिटी सर्वात जास्त आहे, नंतर फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि स्पेन अशा 4 कंट्री इथे आपल्या फिल्टर होऊन आलेले आहेत. फिल्टर कसा करायचा डेटा व्यवस्थित समजून घ्या. आपण परत काय करू, हा फिल्टर क्लिअर करू. इथे क्लिअर फिल्टरचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. ओके, आता परत मी हे मिनिमाइज केलं. फिल्टर पेन ऑन असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे कंट्रीवरती माउस पॉइंटर आणायचा, ह्या ड्रॉप डाऊन एरोवरती क्लिक करायचं. टॉप एन आपण इथे सिलेक्ट केलं, फिल्टर टाईप इथे टॉप एन सिलेक्ट केलं. नंतर शो आयटम टॉप पाहिजे, आता इथे आपल्याला 5 पाहिजे असतील कंट्री तर आपण 5 टाईप केलं. बाय व्हॅल्यू मध्ये कोणत्या कॉलम वाईज पाहिजे, आपल्याला टोटल क्वांटिटी पाहिजे म्हणजे सम पाहिजे. सो आपण काय केलं, क्वांटिटी ऑर्डर ह्या बाय व्हॅल्यू मध्ये ड्रॅग अँड ड्रॉप केली आणि अप्लाय फिल्टर वरती क्लिक केलं. तर इथे आपल्याला आता 5 कंट्री, ज्या टॉप 5 कंट्री आहे ज्यांची टोटल क्वांटिटी ऑर्डर जास्त आहेत, अशा कंट्री आपल्याला इथे लगेच शो होतात. तिथे मिनिमम क्वांटिटी ऑर्डर आहे, सो मिनिमम नको, आपल्याला इथे मॅक्झिमम पाहिजे, सो मॅक्झिमम वरती क्लिक करा. मॅक्स ऑफ क्वांटिटी ऑर्डर तुम्हाला इथे पाहायला मिळेल. इथे तुम्ही आणखी सुद्धा कॉलम ऍड करू शकता. टेबल आहे, टेबल मध्ये किती पण कॉलम रो आणि तुम्ही इथे ऍड करू शकता. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत फ्रेंड्स मॅट्रिक्स. तर मॅट्रिक्स पाहण्यासाठी आपण इथे मॅट्रिक्स ऍड करूया, यावरती क्लिक करा. मॅट्रिक्स ऍड केल्यानंतर आपल्याला इथे काय काय पाहायला मिळते, तर इथे आहे रोज, कॉलम आणि व्हॅल्यूज अशा फील्ड आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर रोज मध्ये काय घ्यायचं, समजा रोज मध्ये आपण घेतलं कंट्री, रोज मध्ये कंट्री घेतलं, तुम्हाला इथे कंट्री आलेल्या दिसतील. पाहिजे साईज वाढवूया आपण, व्यवस्थित दिसेल. तर रोज मध्ये आपली इथे कंट्री आलेले आहेत. आता कॉलम मध्ये काय घ्यायचं, तर कॉलम मध्ये समजा आपण घेऊया डील साईज वगैरे घ्यायची, जे कमी असेल ते घ्या. तर इथे कॉलम मध्ये आपण घेतलं डील साईज, लार्ज, मिडियम आणि स्मॉल असं डील साईज इथे आलेलं आहे. आणि नंतर व्हॅल्यूज मध्ये आपण घेऊया ऑर्डर नंबर. सो व्हॅल्यूज मध्ये आपण ऑर्डर नंबर घेतला. तर यांची आपल्याला सम नकोय, सम ऑफ ऑर्डर नंबर नकोय आपल्याला. तर आपल्याला याचं टोटल ट्रान्झॅक्शन काउंट करायचे. सो टोटल ट्रान्झॅक्शन जर आपल्याला काउंट करायचे असेल तर आपण काउंट घेतो आणि याला रिनेम करा. याला रिनेम काय करायचं, तर हे काय आहे, आपण काय घेतलेलं आहे, काउंट घेतलेला आहे ऑर्डर नंबरचा, म्हणजे आपल्याला इथे टोटल ट्रान्झॅक्शन मिळतात. सो आपण इथे टाईप करूया टोटल ट्रान्झॅक्शन आणि खाली टोटल पण आलेले दिसेल तुम्हाला. पहा, म्हणजे ऑस्ट्रेलियाचं लार्ज, मिडियम, स्मॉल किती ऑर्डर आहे त्यानुसार त्यांची टोटल आलेली आहे. आणि पूर्ण लार्जची किती आहे त्याची सुद्धा इथे टोटल आलेली आहे, म्हणजे लार्ज, मिडियम, स्मॉलची पण खाली इथे टोटल आलेली आहे. तर लार्ज, स्मॉल, मिडियमचे ट्रान्झॅक्शन आपल्याला इथे मिळतात. तर याला काय म्हणतात, मल्टी डायमेन्शनल. मल्टी डायमेन्शनल मॅट्रिक्स म्हणजे हा मल्टी डायमेन्शनल असतो. आता कॉलम मध्ये जे आपले डील साईज आहे ते जर आपण इथे रोज मध्ये ड्रॅग अँड ड्रॉप केलं तर काय होते, कंट्री मध्ये फक्त आपल्याला इथे दिसताना ऑस्ट्रेलिया दिसते, पण इथे आपल्याला एक्सपांड करण्यासाठी एक बटन मिळतं, यावरती क्लिक करा. तर ऑस्ट्रेलियामध्ये जे काही लार्ज, मिडियम, स्मॉल जे टोटल ट्रान्झॅक्शन आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. ऑस्ट्रेलियावरती क्लिक करा, बेल्जियम वरती क्लिक करा. म्हणजे काय झालं, हे कंट्री आणि त्या कंट्रीच्या खाली जे लार्ज, मिडियम आणि स्मॉल जे डील साईज आहेत ते त्याच्या खाली आलेले आहेत. तर एकाच रो मध्ये आपण 2 फील्ड इथे ऍड केलेले आहेत. म्हणजे समजलं तुम्हाला, हे रोज मध्ये आपण कंट्री पण घेतलं आणि डील साईज पण घेतलं. जर उलट केलं तर डील साईज वरती घेतलं आणि समजा कंट्री खाली घेतलं तर काय होईल पहा. तर लार्ज मध्ये ज्या काही कंट्री आहेत त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतात आणि त्यांची इथे टोटल ट्रान्झॅक्शन पाहायला मिळतात. लार्ज मध्ये तसंच पाहायला मिळेल, इथे मिडियम मध्ये पण पाहायला मिळेल आणि स्मॉल मध्ये सुद्धा पाहायला मिळेल. म्हणजे यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये ज्या काही कंट्री आहेत त्याचे तुम्हाला इथे टोटल ट्रान्झॅक्शन सुद्धा पाहायला मिळतात. असं तुम्ही उलट सुलट करून चेक करू शकता की कसं काय तुम्हाला इथे पाहायला मिळते. डील साईज रोज मध्येच ठेवूया आणि जे कंट्री आहेत ते आपण इथे कॉलम्स मध्ये घेऊया. तर तुम्हाला इथे कॉलम्स मध्ये कंट्री पाहायला मिळतात. म्हणजे हे जे डील साईज आहेत ते आपले लेफ्ट साईडला गेलेले आहेत आणि कंट्री हे तुम्हाला इथे राईट साईडला कॉलम मध्ये पाहायला मिळतात आणि डील साईज तुम्हाला इथे रोज मध्ये पाहायला मिळतात. म्हणजे इथे पण जाऊन तुम्ही फॉर्मॅटिंग वगैरे करू शकता. पहा, इथे फॉर्मॅटिंगवर व्हिज्युअलकडे क्लिक करा. इथे तुम्हाला रो, सब टायटल, कॉलम ग्रँड टोटल, रोज ग्रँड टोटल वगैरे पाहायला मिळतात. इथे पहा, रोज ग्रँड टोटल वरती गेल्यानंतर जी ग्रँड टोटल आलेली आहे त्याला जर फॉर्मॅटिंग करायचं असेल, आता हे बोर्ड वगैरे नको असेल, तुम्हाला बोर्ड वगैरे करायचं असेल म्हणजे रोजला, तर ते इथे करता येतं. तुम्हाला टेक्स्ट कलर वगैरे चेंज करायचं असेल, असा टेक्स्ट कलर तुम्ही चेंज करू शकता, म्हणजे हे रोजचा. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे कॉलमचं करायचं असेल तर तुम्ही इथे कॉलमचं पण करू शकता.
कॉलम ग्रँड टोटल पण पाहायला मिळेल तुम्हाला. बॅकग्राऊंड कलर वगैरे चेंज करायचं असेल त्याचं तुम्ही असं बॅकग्राऊंड कलर वगैरे चेंज करू शकता. तर हे फक्त फॉर्मॅटिंग कशाच्या रिलेटेड आहेत, रो ग्रँड टोटल आणि कॉलम ग्रँड टोटल रिलेटेड काही फॉर्मॅटिंग करायचं असेल तर तुम्ही इथे जाऊन करू शकता. त्याची साईज वगैरे फॉन्ट वगैरे कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तुम्हाला वाटत असेल जास्तच फॉन्ट आहे तर तुम्ही इथे करा. कॉलम पण आहे, कॉलम्स ग्रँड टोटल साठी पण आहे. त्याचा पण टेक्स्ट कलर चेंज करायचा असेल तर त्याचा टेक्स्ट कलर वगैरे तुम्ही असं चेंज करू शकता. तर हे ऑप्शन नक्की जाऊन इथे चेक करा, नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे. यावरती फिल्टर पण अप्लाय करू शकतो फ्रेंड्स. फिल्टर अप्लाय करायचं असेल तर परत एकदा इथे फिल्टर पेन आहे ते ऑन करा. आता इथे कंट्री आहे तर यावरती क्लिक करा. कंट्रीमध्ये जर तुम्हाला फक्त इथे सिलेक्टेड कंट्रीचाच रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही फक्त इथे ऑस्ट्रेलिया क्लिक करा. ऑस्ट्रेलियाचं पाहायला मिळेल तुम्हाला. त्याबरोबर तुम्हाला ऑस्ट्रेलियाचा पण पाहिजे किंवा आणखीन तुम्हाला डेन्मार्कचा पाहिजे तर तुम्ही असं सिलेक्ट करू शकता. ठराविक कंट्री सिलेक्ट करून सुद्धा तुम्हाला त्याचाच रिझल्ट इथे मिळणार आहे. म्हणजे तेवढा डेटा फिल्टर होऊन तुम्हाला मिळणार आहे. टॉप 5 वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तेही करू शकता. इथे टॉप एन वगैरे आहे यावरती क्लिक करून तुम्ही तेवढं सिलेक्शन वगैरे करू शकता. तर ऑलरेडी आपण हे फिल्टर कसं करायचं हे टेबलमध्येच पाहिलेलं आहे. सेम फिल्टरिंगचं ऑप्शन इथे सुद्धा अप्लाय होतं. गरज असेल तर डेटा फिल्टर करा, गरज नसेल तर डेटा फिल्टर करायची गरज नाही. पण हे ऑप्शन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला हे ऑप्शन मी सांगितलेले आहेत. मल्टी डायमेन्शनल काय अलाव करतो तर इथे रोज अँड कॉलम मध्ये आपण मल्टिपल कॉलम घेऊ शकतो. पहा इथे रोज मध्ये इथे 2 कॉलम घेतलेले आहेत. कॉलम मध्ये सुद्धा असंच आपण मल्टिपल कॉलम ऍड करू शकतो. तर टेबल आणि मॅट्रिक्स मध्ये फिल्टर कसा अप्लाय करायचा, त्याचप्रमाणे सॉर्ट कसं करायचं, ह्या सर्व गोष्टी आपण इथे डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. बाकीचे जे फॉर्मॅटिंगचे ऑप्शन वगैरे आहेत इथे जाऊन तुम्ही त्याची नक्की प्रॅक्टिस करा. अगदी इझी आहे टेबल आणि मॅट्रिक्स. याचा यूज तुम्हाला नक्की होणार आहे. लेसनच्या खाली जे तुम्हाला असाइनमेंट दिलेली आहे ती असाइनमेंट सॉल्व्ह करून तुमचा जो काही स्कोर येणार आहे तो स्कोर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर परत एकदा विनंती आहे की आतापर्यंत जे कोणी नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. यापुढे असेच खूप इंटरेस्टिंग युजफुल व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे आणि तेही आपल्या मातृभाषेत. सो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून रेडी राहणं गरजेचं आहे. थँक्स अ लॉट फ्रेंड्स. बाय बाय.